अमरावती महापालिका व अमरावती पोलीस अधिकारी दोघांना मी धन्यवाद देतो। आज देशातली ही पहिली अशी FIR गुन्हा दाखल अमरावती शहरात करण्यात आला आहे। कोतवाली पोलीस स्टेशन FIR क्रमांक 410 5 ते 4 लोकांनी खोटं बोलून, खोटे कागदपत्र देऊन, खोटे पत्ते देऊन किंवा ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही असे 5 ते 4 लोक जन्म प्रमाणपत्र घेऊन पळून गेले आहेत। ही व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही तेही आता शोधायचं काम पोलिसांकडे महापालिकाने यादी दिली आहे की ही लोक त्या पत्त्यावर नाही किंवा पत्ताच उपलब्ध नाही। मला आशा आहे की पुढच्या 10 दिवसात अमरावती पोलीस यांचा फॉलोअप पूर्ण करून या 5 ते 4 लोकांना फरार घोषित करणार। यातना काही सापडणार ते सोडून या 5 ते 4 मध्ये 485 मुस्लिम आहे, ज्यांचं वय त्यापैकी 98% वय हे 25 ते 65 आहे। याने खोटी माहिती दिली, खोटे कागदपत्र दिले आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने जे SIT स्थापन केली 21 जानेवारी 2025 ला स्टे दिला, त्या इन्व्हेस्टिगेशनचा एक तबक्का फेज इथे समाप्त होत आहे। याच्या आधी काय अपडेट आहे? या 2 प्रकारचे 2 वेगवेगळे FIR आहे। एक FIR आहे की अर्जदाराने खोटे कागदपत्र दिले, बनावट केली, फोर्जरी केली, चीटिंग केली, ते आहे। एकंदर अमरावती शहरात 1800 लोक जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले एका वर्षामध्ये। हा 2024 आणि त्यातना हे 5 ते 4 ते जन्म प्रमाणपत्र त्यांचे रद्द करण्यात आले आहेत, ते सापडत नाही आहे। दुसरी जी FIR आहेत की खोटे कागदपत्र, चीटिंग, फ्रॉड, त्याच्यावर कारवाई सुरू आहे। ते गाडगेनगर पोलीस स्टेशन करते, त्यात पण मला असं वाटतं की 100हून अधिक आरोपी घोषित झालेले आहेत। अमरावती जिल्ह्यात एकंदर 16,000 अर्ज मंजूर करण्यात आले होते। अंजनगाव आणि अत्तलपूर येथेही अशाच प्रकारची कार्यवाही सुरू आहे।